आजपासून आपल्या सर्वांकडे नवरात्रीचा उत्सव जोरदार साजरा केला जातोय। घराघरामध्ये देवीची उपासना आराधना केली जात आहे, तिचा जागर केला जात आहे। काही ठिकाणी भोंडला खेळला जातोय तर काही ठिकाणी गरबा। आनंददायी व चैतन्यमय वातावरण निर्माण करणारा हा नवरात्री उत्सव म्हणजे एक प्रकारे स्त्री शक्तीला पूजण्याचा सण। देवीच्या रूपामध्ये ती शिक्षण देणारी सरस्वती असते, तर कधी संभाळ करणारी दुर्गा असते, कधी ती धनाचे महत्त्व सांगणारी लक्ष्मी असते, तर कधी संकटावर प्रहार करणारी माँ काली असते। या सर्व रूपांना आपण नवरात्रीच्या निमित्ताने वंदन करत असतो। या दैवी शक्तीप्रमाणे आपल्या आजूबाजूला देखील अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आहेत, ज्यांनी संकटांवर मात करत आणि समाजाच्या पुढे जात आदर्श निर्माण केला। यावर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण रोज एका अशा स्त्रीचा जागर करणार आहोत, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केली असून या स्त्रियांनी पहिल्यांदा त्या क्षेत्रामध्ये स्त्री म्हणून पाऊल ठेवले आणि इतिहास रचला। जागर स्त्री शक्तीचा या नवरात्री स्पेशल सिरीजच्या माध्यमातून संपूर्ण स्त्री वर्गाला आपल्या चॅनलवरून अनोख्या पद्धतीची मानवंदना देणार आहोत। आज घटस्थापना, नवरात्रीचा पहिला दिवस। आज आपण संकटांवर मात करत 19व्या शतकामध्ये समाजाचा विरोध पत्करत पाटी पुस्तक हातामध्ये घेतले आणि पुढील शिक्षणासाठी थेट अमेरिका गाठली। या काळामध्ये स्त्रीने उंबरठ्यावर पाऊल ठेवणे देखील पाप मानले जाईल। अशा काळामध्ये 7 समुद्रापार जाऊन ज्या व्यक्तीने शिक्षण घेतले त्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजेच डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी। आनंदीबाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी समर्पित केले। अल्पायुष्य असणाऱ्या आनंदीबाईंनी आपल्या कर्तृत्वामुळे इतिहासाच्या सुवर्ण पानावर आपले नाव कोरले। आनंदीबाईंचा जन्म 31 मार्च 1865 या दिवशी झाला। जन्माने ब्राह्मण असणाऱ्या आनंदींचे बालपण हे कल्याणमध्ये गेले। त्यांच्या पूर्वाश्रमीचे नाव होते यमुना आणि त्यांचे लग्न वयाच्या अगदी 9व्या वर्षी झाले। तरी देखील त्या काळामध्ये लग्नाला उशीर होत असल्याने 20 वर्षांनी मोठ्या गोपाळराव जोशी यांच्यासोबत त्यांचा विवाह लावून देण्यात आला। विधवेशी लग्न करण्याचा हट्ट धरणारे गोपाळराव हे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले होते। लग्नाआधीच बायकोला पुस्तके शिकावी लागतील अशी अट घालणाऱ्या गोपाळरावांचा आनंदीबाईंच्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये देखील मोठा वाटा आहे। गोपाळराव हे कल्याण पोस्ट ऑफिसमध्ये कारकून होते। आनंदीबाई आणि गोपाळरावांचा संसार हा घर दार भांडीकुंडी यांच्या भोवती न फिरता पुस्तक पाटी पेन्सिल या भोवती सुरू झाला। गोपाळरावांनी आनंदीबाई यांना अक्षर ओळख तर करून दिलीच, तसेच हिंदी मराठी आणि संस्कृत साहित्य देखील शिकवलं। भूगोल इतिहास आणि गणिते करून घेतली। बालपणापासून तल्लख बुद्धिमत्ता असणाऱ्या आनंदीबाईंनी देखील फक्त चूलमूल असे आयुष्य न जगता दिवसभर अभ्यास केला। तशी ताकीदच होती नवऱ्याची। बायकोच्या हुशार बुद्धिमत्ता आणि तर्कशुद्ध विचार करण्याची कसब गोपाळरावांनी ओळखली होती। त्यांनी आनंदीबाईंना इंग्रजी शिकवण्यास सुरुवात केली। त्यानंतर आनंदीबाई 19व्या शतकामध्ये इंग्रजी पुस्तक लेख वाचू लागल्या, तसेच पत्र व सही देखील इंग्रजीमध्ये करू लागल्या। शिक्षणाच्या दृष्टीने ही एक अभिमानाची गोष्ट असली तरी त्या काळाच्या समाजाने आनंदीबाईंच्या स्त्री शिक्षणाला तीव्र विरोध दर्शवला। अनेकदा गोपाळरावांना बायकोला शिकवल्यामुळे सर्वांचे बोल ऐकून घ्यावे लागले। आनंदीबाईंना आसपासच्या बायकांनी जवळपास वाळीतच टाकले होते। त्या कधी कोणाकडे बोलायला गेल्या नाहीत की कधी हळदी कुंकवाला गेल्या नाहीत। त्या काळामध्ये गोपाळरावांना आणि आनंदीबाईंना समाजाचा रोष सहन करायला लागला। समाजामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या प्रत्येकाला समाजाच्या या रोषाला सामोरे जावे लागते। याचा अपवाद आनंदी आणि गोपाळ देखील नव्हते। पायामध्ये बूट घालून मिशनरी शाळेमध्ये इंग्रजीचे धडे गिरवण्यासाठी जाणाऱ्या आनंदीबाई यांना रस्त्याने जाताना लोक नाके मुरडीत, घराच्या माडीवरून कचरा टाकीत, नऊवारी लुगडे नेसून आणि पायामध्ये बूट सॉक्स घालणाऱ्या या लहान मुलीला तेव्हा सर्वांनी विरोध केला असला तरी या स्त्रीने यशाचं शिखर गाठलंच। शिक्षणासाठी ध्येयवेड्या झालेल्या या आनंदी गोपाळ जोडप्याला लग्नाच्या 5 वर्षानंतर बाळाची गोड बातमी मिळाली। आनंदीबाईंनी वयाच्या 14व्या वर्षी मुलाला जन्म दिला, पण त्यांच्या भाग्यामध्ये हा आनंद लिहिला नव्हता। अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे त्यांच्या मुलाचा अगदी 10 दिवसांमध्ये मृत्यू झाला। यामुळे आनंदीबाईंना धक्काच बसला। गोपाळरावांनी त्यांना या दुःखातून सावरले आणि पुन्हा अभ्यासाकडे वळण्यास सांगितले। आपले पहिलेच बाळ योग्य वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे दगावले। यामुळे आनंदीबाईंनी मनोमन डॉक्टर होण्याचा निर्धार केला। शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करण्याचा निश्चय त्यांनी केला। फक्त शिकून किंवा अभ्यास करून उपयोग होणार नाही, तर देशातील भगिनींना देखील याचा उपयोग व्हायला हवा असं आनंदीबाईंनी ठरवलं। स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या गोपाळरावांची देखील त्यांना साथ मिळाली। आनंदीबाईंना शिक्षण घेता यावं यासाठी गोपाळरावांनी अनेक ठिकाणी बदली करून घेतल्या। त्यांना परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेता यावं म्हणून अनेक ख्रिश्चन धर्मीय लोकांशी जवळीक साधली। आनंदीने शिक्षणासाठी आणि गोपाळरावांनी नोकरीसाठी भारत सोडून अमेरिकेमध्ये जाण्याचे ठरवले। मात्र धर्मांतर केल्याशिवाय परदेशामध्ये शिक्षण घ्यायला मदत करणार नाही असा सूर त्या लोकांनी धरला।
आणि परदेशामध्ये डॉक्टरी शिक्षणासाठी जायचे असले तरी हिंदू धर्म सोडणार नाही आणि ब्राह्मण परंपरा देखील मोडणार नाही असे आनंदीबाईंनी ठरवलेले. शिक्षणासाठी धर्मांतर करायला लावत असल्याने त्यांना कोणताच मार्ग खुला दिसत नव्हता. मात्र इच्छा तिथे मार्ग असे म्हणतात ते काही खोटे नाही. गोपाळरावांनी आनंदीबाईंच्या शिक्षणाबाबत 1880 साली रॉयल वाइल्डर यांना पाठवलेले पत्र अमेरिकेतील एका वृत्तपत्रामध्ये छापून आले होते. हे पत्र थिओडिसिस कार्पेंटर नामक एका भल्या स्त्रीने वाचले. ती दंतवैद्याकडे गेली असताना वेळ जात नाही म्हणून सहज वर्तमानपत्र वाचायला घेतले आणि त्यामध्ये तिने हिंदू स्त्रीची शिक्षणाप्रतीची आवड आणि धडपड याबद्दल वाचले. आनंदीबाईंना मदत करावी या हेतूने न्यू जर्सीमध्ये राहणारी या कार्पेंटर स्त्रीने आनंदीबाईंना पत्र लिहिले आणि मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. हे पत्र मिळाल्यानंतर आनंदी गोपाळ जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सगळे मार्ग बंद झाले असताना आशेचा एक किरण म्हणून कार्पेंटर स्त्री या जोडप्याच्या मदतीला धावून आली. यानंतर आनंदीबाई आणि कार्पेंटर स्त्री यांच्यामध्ये पत्रव्यवहार सुरू झाला. आनंदीबाई भारताची संस्कृती, परंपरा आणि तिचे शिक्षण याबद्दल माहिती सांगत असत. 19व्या शतकामध्ये अमेरिकेमधून आनंदीबाईंना इंग्रजीमधून पत्र येत असत आणि त्या देखील इंग्रजीमधून त्यांना उत्तर देत असत. आनंदीबाईंनी कार्पेंटर स्त्रीला मावशी मानले होते. त्यांच्या मदतीने 1983 साली आनंदीबाई अमेरिकेमध्ये जहाजाचा प्रवास करून एकट्या गेल्या. अमेरिकेमध्ये गेल्यावर त्यांनी कार्पेंटर कुटुंबाकडे काही महिने वास्तव्य केले. थॉर्बन नावाच्या आणखीन एका जोडप्याने आनंदीबाईंना फिलाडेल्फिया येथे वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये प्रवेश मिळवून दिला. वयाच्या अगदी 19व्या वर्षी आनंदीबाईंनी अमेरिकेमध्ये वैद्यकीय शिक्षण सुरू केले. परदेशामध्ये गेल्याने भारतामधील अनेकांनी आनंदीबाईंना हिणवले आणि खडे बोल सुनावले. हिंदू स्त्री एकट्याने अमेरिकेमध्ये जाणे ही सर्वांच्या विचारा पलीकडची कल्पना होती. मात्र आनंदीबाईंनी अमेरिकेमध्ये देखील हिंदू संस्कृती जपली. त्या कॉलेजमध्ये लुगडे नेसून कपाळावर बारकेसे कुंकू लावूनच जात असत. अमेरिकेमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये देखील त्यांनी भारतीय पोशाख मात्र सोडला नाही. कॉलेजमध्ये देखील सर्वांना या पोशाखाचे आश्चर्य वाटायचे. तसेच मांसाहाराची गरज शरीराला असल्याचे देखील अनेकांनी त्यांना सांगितले. पण फक्त शाकाहारी जेवण आणि ते नसेल तर पाव आणि बटर खाऊन आनंदीबाईंनी दिवस काढले. 2 वर्षाच्या या पदवी अभ्यासक्रमामध्ये आनंदीबाईंनी डोळ्यामध्ये तेल घालून अभ्यास चालू ठेवला. यावेळी त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे देखील लक्ष दिले नाही. त्यांची प्रकृती खराब असताना देखील आनंदीबाई जोशी यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये MD पदवी मिळवली. यावेळी MD साठी त्यांनी हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र या विषयावर प्रबंध लिहिला. यामध्ये आयुर्वेदिक ग्रंथ आणि अमेरिकन वैद्यकीय पाठ्यपुस्तक यांचा संदर्भ देण्यात आला होता. 11 मार्च 1886 रोजी आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी झाल्या. भारतातील पहिल्या स्त्रीने डॉक्टरी अ श्रेणीने पदवी मिळवल्याने राणी व्हिक्टोरियाने देखील त्यांचा अभिनंदनाचा संदेश पाठवला होता. सर्व जगातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा मानस डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा होता. 1886 सालच्या शेवटच्या काळामध्ये आनंदीबाई व गोपाळराव भारतामध्ये परत आले. आल्यानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले. कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये स्त्री कक्षाचा ताबा आनंदीबाईंना देण्यात आला. मात्र आनंदीबाईंची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना जीवघेणा खोकला सतत येत होता. भारतामध्ये आल्यानंतर आनंदीबाई जोशी यांना क्षयरोग झाल्याचे निदान झाले. स्वतः डॉक्टर असल्या तरी भारतामध्ये त्यांना योग्य वैद्यकीय सेवा त्या मिळाल्याच नाही. एवढ्या अभ्यासाचा ध्यास घेत परदेशामध्ये जाऊन पदवी घेतली तरी देशाच्या भगिनींना याचा उपयोग न झाल्याने आनंदीबाईंच्या मनामध्ये खूप दुःख होते. क्षयरोगामुळे तब्येत एकदम ढासळली होती. आयुर्वेदिक कोणताच मात्रा त्यांच्यावर लागू होत नसल्याने वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची प्राणज्योत मावळली. पुण्यामध्ये 26 फेब्रुवारी 1887 या दिवशी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैद्यकीय सेवांच्या अभावामुळे डॉक्टर आनंदीबाई जोशींचा मृत्यू झाला. यामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांना डॉक्टरीची प्रॅक्टिस करता नाही आली. मात्र असं असलं तरी देशामध्ये पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा बहुमान त्यांनी मिळवलेला आहे. आजही त्यांचा जीवन प्रवास सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. आजच्या काळामध्ये देखील एकटीने परदेशामध्ये जाण्यासाठी आपल्याला मनामधून धडकी भरेल. पण अगदी 19व्या शतकामध्ये आनंदीबाई जोशी यांनी एकट्याने प्रवास करून अमेरिकेमध्ये पदवी धारण केली होती. आजच्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या कार्यास आपल्या सर्वांकडून शतशः नमन.